रामकृष्ण हरे. काळाचा महिमा किती आगाध आहे याविषयी आजचं आपलं हे विवरण आहे. काळ सर्वांना खातो, काळ सर्वावर मात करतो, काळावर कोणीही मात करत नाही. काळ जातो असं आपण म्हणतो, काळ कुठेही जात नाही. आपण म्हणतो टाईम पास होतो. टाईम म्हणजे काळ पास होत नाही, आपण पास होतो. आपण त्याच्यातून भूतकाळात जात असतो. भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ हे आपण निर्माण केले. वर्ष, महिने, दिवस, तास, क्षण हे आपण निर्माण केलेत आपल्या सोयीसाठी. काळ हा परिच्छिन्न नाही, अपरिच्छिन्न आहे, व्यापक आहे. तेव्हा हा काळ सगळ्याचा रस पितो. म्हणून काळाचा महिमा काय आहे ते सुभाषितकार सांगतात. काल पचती भूतानी, काळ हा सगळ्या भूतांना, महाभूतांना आणि सजीवांना त्याचा रस पिऊन पचून टाकतो. काल संहरते प्रजा, सगळ्या प्रजेचा काळ नाश करतो. काल सुप्तेषु जागरती, झोपलेल्याला काळ उठवतो. कालो ही दुरतिक्रम आणि म्हणून काळ हा दुरतिक्रम आहे. म्हणजे त्याच्यावर कोणाला मात करता आलेली नाही. त्याने सगळं मात्र खाल्लेलं आहे. अवघाचे आकार ग्रासेला काळे असं म्हटलेलं आहे. तेव्हा उज्जैन नावाचं एक शहर मध्य प्रदेशामध्ये अत्युत्तम एका काळामध्ये ते सौंदर्याने, वैभवाने, तो विक्रमादित्य राजाच्या काळामध्ये ते इतकं वर्णन केलेलं आहे भर्तृहरीने एका श्लोकामध्ये त्याचं. आणि हे सगळं वैभव असतानासुद्धा काळाने त्याचा सगळा नायनाट केला. आणि म्हणून भर्तृहरीने त्या श्लोकात म्हटलं आहे, कालाय तस्मै नमः. हे काळा तुला नमस्कार असो, कारण तुझा एवढा मोठा प्रभाव आहे, एवढं वैभव तू क्षणात नाहीसं करून टाकतो. अशा प्रकारचा हा महान काळ आहे. हडप्पासारखी शहरं गडप्प झाली, द्वारका पाण्यात बुडाली. येथ उरो नाही आले अवतार, रामकृष्णही आले गेले, त्याविन जग का ओसची पडले. सगळं काळाच्या ओघामध्ये सगळं गडप्प होत जातं. काळाची जी गती कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम आहे. आणि म्हणून काही लोकांनी काळालाच ईश्वर मानलेला आहे. काळ कुणाला खातो असा जर प्रश्न निर्माण झाला तर संत मात्र याचं उत्तर वेगळं देतात. आणि ते उत्तरही बरोबर आहे. जसं दृश्य पदार्थांना काळ खातो, तसं अदृश्य जे पदार्थ आहेत, म्हणजे हे शरीर जे पंचमहाभूतांचं आहे, याला काळ खाणार. ते म्हातारं होणार, जीर्ण होणार, नष्ट होणार. पण याच्या आतमध्ये जे सूक्ष्म शरीर आहे, ज्याला आपण लिंगदेह म्हणतो, वासनात्मक देह म्हणतो, त्याच्यावर काळ मात करत नाही. कारण हे शरीर गेल्यानंतरसुद्धा वासनात्मक शरीर दुसऱ्या पंचमहाभूतांच्या देहामध्ये जातं. भगवद्गीता 15वा अध्याय. वासांसी जीर्णानि यथा विहाय, नवानि गृह्णाति नरोपराणि, तथा शरीरानि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देही. जसं जुनं वस्त्र टाकून देतो आपण, नवं धारण करतो, तसं हे शरीर, तो जीवात्मा जो आहे, तो हे जुनं शरीर टाकून देतो आणि दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो. आणि तिथे आपल्या कर्माचे पाप पुण्याचे फळं पुन्हा सुरू होतात. सांगायचा मुद्दा असा की असा जो काळ महान आहे, तर लिंगदेहाला, वासनात्मक देहाला तो खाऊ शकत नाही. आणि तिथे खरं मनुष्याचं मनुष्यत्व आहे, कर्तबगारी तिथे खरं आहे, पाप पुण्य वगैरे सगळं तिथे साधल्या जातं. संचित प्रारब्ध क्रियामान तिथे निर्माण होतं. आणि म्हणून त्याला जपायचं आहे. तेव्हा काळ कुणाला खातो? बाह्य देहाला खातो. आकार, नाव आणि त्याचे जे दिसणारा आकार,
तो काळ खातो. पण याच्या आतमध्ये जो वासनात्मक देह त्याला काळ खाऊ शकत नाही. आणि म्हणून तुकोबांनी सांगितलेलं आहे. तुकोबा म्हणतात, जगा काळ खाय, काळ खाय, जगा काळ खाय. तुकाराम महाराज म्हणतात, लोकांची अशी धारणा आहे की काळ लोकांना खातो, सगळ्यांना काळ खातो. खात असेल म्हणले, लोकांना खात असेल, त्यांचं म्हणणं असेल. आम्ही माथा दिला पाय, जगा काळ खाय. आम्ही मात्र त्या काळाच्या माथ्यावर पाय दिला. काळ गुलाम सलाम करी, तुकया घरी राबत. आमच्या घरी काळ गुलाम होतो आहे, सलाम करतो आम्हाला. याचा अर्थ असा होतो की आम्ही या पंचमहाभूतांच्या पलीकडे आहोत. आम्ही आत्मतत्वाने जीवात्माने, ज्याला आपण याच्या आतमध्ये अंतःकरण म्हणतो किंवा अंतःकरण चतुष्टयम, म्हणजे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, हे आपलं खरं शरीर आहे आतमधलं. तर तिथे आमचं जे प्रभुत्व आहे आणि तिथे आमचं जे कर्तृत्व आहे, त्यामुळे ते आमच्या ताब्यात आहे. बाहेरचे शरीर जाईल, काळ खाईल त्याला, पण आम्ही त्याच्यावर पाय का दिला? म्हणजे आम्ही या देहाच्या पलीकडेचं काम करतो आहोत. देहीच विदेही भोगू दशा किंवा भोगू मुक्तीचा सोहळा, याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. म्हणजे अशा प्रकारचं आमचं या पंचमहाभूतांच्या पलीकडचं काम आहे. म्हणून जो लोकांचा समज आहे काळाबद्दलचा, काहीचा समज असा आहे की मग तो टोणग्यावर बसून येतो, पंचमहाभूतांच्या हात असणारं शरीर काढून घेतो, जीवात्मा काढून तो मग यम घेऊन जातो यमलोकाला वगैरे. पण तुकाराम महाराज म्हणतात, ते जरी असलं तरी तो आम्हाला सलाम करतो. याचा अर्थ असा, आम्ही काळाच्या कक्षेमध्ये नाहीत, त्याच्या पलीकडे आहोत आणि काळ आमच्यावर प्रभुत्व गाजू शकत नाही. असे दोन अर्थ आपल्याला आत्ता सांगण्यात आले. एक तर काळ काय काय खातून, काळाच्या मर्यादा काय आणि काळ कशाला म्हणतात. तेव्हा जो काळ आहे तर तो काळ त्याच्यावर माथ्यावर पाय देता येतो आणि आपणाला आपला मार्गक्रमण करता येतो, असं संतांचं म्हणणं आहे. तेव्हा काळाचा एवढ्या थोडक्यात महिमा आपल्याला सांगितलेला आहे. आणि म्हणून कालो ही दुरतिक्रमः, काळाचा नेमकी ओळख करून घ्या आणि काळाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करा. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.